खासदार सुनील तटकरे सर आपल्यासोबत आहेत. सर, आज संपूर्ण विधानसभेमध्ये 10% आरक्षणाचा प्रस्ताव जो आहे मराठा समाजाला पारित करण्यात आलेला आहे. एकीकडे क्युरेटिव्ह पिटिशनवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाचा विधेयक पास केलं. एक बाब अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून सारं सरकारच प्रयत्नशील होतंच. कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही आमची सर्वांची भूमिका त्या ठिकाणी होती. त्याच्यामुळे काही विलंब त्या ठिकाणी झाला. पण आज 2 वेळेला उच्च न्यायालयाने एकदा आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने रदबातल ठरवत असताना ज्या काही त्रुटी काढलेल्या होत्या त्या दूर करत हे आरक्षण आज राज्य सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे. आम्हाला विश्वास आहे की न्यायालयीन कसोटीवरती सुद्धा हे आरक्षण टिकेल. दीर्घकाळची मराठा समाजाची आरक्षणाची प्रतीक्षा आजच्या महायुतीच्या सरकारच्या क्रांतिकारी निर्णयाच्यामुळे संपुष्टात आलेले याचा आनंद आम्हाला सर्वांनाच. मनोज जरांगे पाटील दुसरीकडे कुठेतरी सगळे सोयऱ्यांचा कायदा जो आहे तो तयार करा अशा या गोष्टीवरती अडून बसले आहेत आणि उद्यापासून ते आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत. ते म्हणतात की मराठा समाजाला सरकार कुठेतरी वेड्यात काढते. नाही, आजचं आरक्षण हे कायद्याच्याद्वारे दिलं गेलेलं पूर्ण कायद्याच्या कसोटीवरती टिकणं जाणारं आरक्षण त्या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला जेवढा होईल तो अतिशय व्यवस्थितरित्या शैक्षणिक आणि सामाजिक त्या ठिकाणी होणार आहे. या आरक्षणाच्या निर्णयाचं सारांनी स्वागत करावं अशी माझी विनंती आहे. खरं तर महायुतीच्या लोकसभेच्या फॉर्म्युल्यावरतून कुठेतरी मतभेद कुठेतरी कमीपणा राष्ट्रवादीला दिसतोय. ज्या पद्धतीने 32 जागा ज्या आहेत माध्यमांमध्ये येतात की भाजप लढवेल, त्यानंतर 12 जागा शिवसेना आणि फक्त 4च जागा राष्ट्रवादीला, ही प्राथमिक बोलणी आहे का काय, कसं आहे? ही कुठेही प्राथमिक चर्चा नाही, प्राथमिक बोलणी नाही. ह्या केवळ कल्पोकल्पित त्या ठिकाणी केल्या गेलेल्या बातम्या आहेत. याच्यापेक्षा याच्यामध्ये काय तथ्य असं मला स्वतः काय त्या ठिकाणी वाटत नाही. छगन भुजबळांना आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात सदनामध्ये बोलून दिलेलं गेलं नाही. त्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न करण्यात आला त्या संदर्भात ते माध्यमांशी बोलतात सुद्धा. नाही, मला या संदर्भातली काय माहिती नाही आहे, कारण सदनमधली कारवाई मी काय पाहिलेली नाही आहे. आणि भुजबळ साहेबांची सुद्धा एक भूमिका स्पष्टपणाची होती की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण तो देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेतली गेली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की आजचं आरक्षण दिलं गेलेलं आहे, त्यामुळे ओबीसीचं आरक्षण इंटॅक्ट आहे अशी माझी स्वतःची समजूत आहे. तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि त्याचसोबत खासदार सुनील तटकरे. त्यांनी आपल्याशी बातचीत केली की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण जे आहे ते राज्य सरकारने दिले, त्यामुळे हे आरक्षण टिकणारं आरक्षण आहे असं जे मत आहे ते सुनील तटकरे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.